हॅलो फ्रेंड्स, एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. 15 ऑगस्टनंतर तुमची प्रथम चाचणी परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे चाचणी परीक्षेच्या व्हिडिओ अपलोड करीत आहे. तुम्ही मागील वर्षाच्या चाचणी परीक्षांच्या व्हिडिओंचाही अभ्यास करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पहा. आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची प्रथम चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रथम घटक चाचणी विषय मराठी इयत्ता 6वी गुण 20. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 लिहायची तुम्हाला 4 गुणांसाठी. त्यातला पहिला प्रश्न आहे, शमसुद्दीन कोण होता? उत्तर, शमसुद्दीन हा रामेश्वरपुरममधील वृत्तपत्रांचा वितरक होता. दुसरा प्रश्न, गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला? उत्तर, गवत फुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग आणि सोबतच्या मित्रांना विसरला. तिसरा प्रश्न, तमिळ भाषेतील लोकप्रिय वर्तमानपत्राचे नाव काय होते? उत्तर, दिनमणी हे तमिळ भाषेतील लोकप्रिय वर्तमानपत्र होते. चौथा प्रश्न, राजूच्या आईला कोठे भरती केले होते? उत्तर, राजूच्या आईला टाटा कॅन्सर सेंटरच्या बी विंगमध्ये भरती केले होते. पाचवा प्रश्न, लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते? उत्तर, अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम वाटते. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तर लिहायची. कधीकधी 4 दिलेले असतात, 4 पैकी 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. ब प्रश्न, गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहेत ते लिहा. पहिला आहे रेशीमपाती. रेशीमपाती कशी आहेत? हिरव्या रंगाची म्हणून हिरवी लिहिलं. पाकळी निळ्या रंगाची म्हणून निळी. पराग पिवळे आहेत. तळीची पाकळी लाल आहे. अशा पद्धतीने तुम्ही रंग लिहायचे. प्रश्न दुसरा अ, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. त्यातला पहिला प्रश्न आहे, गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली? आता इथे जरी तुम्हाला 2-3 वाक्यात म्हटले तरी तुमचे 4-5 वाक्यात ती उत्तरं होतात. गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला. लेखकाची आई खूप आजारी आहे. लेखकाच्या आईने लेखकाला सांगितले, तू माझी काळजी करू नकोस. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, काळजी घे. आईचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता. मन ढसढसा रडत होते. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मन सैरभैर झाले होते. अशा पद्धतीने उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, निर्मलजीत शेखांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला? उत्तर, निर्मलजीत शेखांना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते. त्यांनी निकराची लढाई केली. शत्रूच्या विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत शेखांनी त्यांच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेला. अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला. आता प्रश्न दुसऱ्यातला ब प्रश्न, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी. घोंगावणे हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. भुंगा फुलाभोवती घोंगावत होता. दुसरा आहे निरुत्तर. विजयने अचूक मुद्दे मांडल्यामुळे त्याचे मित्र निरुत्तर झाले. तिसरा आहे आवाहन. वर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या फीसाठी सरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. आता ह्या 3 पैकी 2 लिहायचे. कधीकधी 2 देतात तुम्हाला, तर दोन्ही लिहायचे. प्रश्न चौथा अ, 2 गुणांसाठी. पुढील वाक्यातील सर्व नामे ओळखून लिहा. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. आता मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती या वाक्यामध्ये मी आणि तिला हे 2 सर्वनामं आहेत, त्यांना अंडरलाईन केली आहे. दुसरं वाक्य, तू आपल्या भारत मातेला जप. यात तू आणि आपल्या ही 2 सर्वनामे आहेत. सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. यात माझी आणि मला हे 2 सर्वनामे आहेत. ब प्रश्न, समानार्थी शब्द लिहा.
रमणीय, सुंदर, मोहक. लढाई, युद्ध, संग्राम. शत्रू, वैरी, दुश्मन. सावध, जागृत, सजग. क प्रश्न. विरुद्धार्थी शब्द लिहा. इवली, प्रचंड. दयाळू, क्रूर. मित्रत्व, शत्रुत्व. प्रतिकूल, अनुकूल. ड प्रश्न. पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा. माळावरती याच्यापासून शब्द तयार करायचे. माळा, वर, रती, तीर, मार, रमा, माती, वळा, वरती. जडणघडण, जड, घड, घण, जडण, घडण, घणघण ही इत्यादी शब्द तयार केले आहेत आपण. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला चाचणी परीक्षेविषयी काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मी प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.